तो कालखंड बदललेला आहे. त्याचबरोबर त्याचं जे वर्गीकरण आहे इतिहास लेखनाच्या परंपरांचं, ते सुद्धा बदललेलं आहे. आपण भारताच्या इतिहासाच्या लेखनाच्या ज्या परंपरा आहेत आणि त्यामध्ये असलेला जो अंतर्निहित इतिहासाची जाणीव आहे, त्या संदर्भातल्या गोष्टींची चर्चा करतोय. त्या संदर्भातले ह्या ज्या विविध मालिका चालू आहेत, त्या संदर्भातल्या अनुषंगाने इतिहास लेखन भारतामध्ये कसं झालं आणि या इतिहास लेखनाच्या मुद्द्याच्या आधारे परकीयांनी, विशेषतः पाश्चात्य इतिहास लेखन शास्त्रज्ञांनी आणि पाश्चात्य इतिहास लेखन शास्त्रांनी जे इतिहास लेखनाच्या पुढे महत्त्वाचे चॅलेंजेस किंवा आव्हानं उभी केली होती, त्याला प्रत्युत्तर देण्याचा एक प्रयत्न आहे. म्हणजे पुन्हा हा प्रयत्न फक्त त्यांना प्रत्युत्तर देण्याचा नसून भारतामध्ये इतिहास लेखनाच्या परंपरा ह्या विशिष्ट कालखंडामध्ये विशिष्ट पद्धतीने आणि एका वेगळ्या आशयाने समृद्ध झालेल्या होत्या, असंही याच्यातून एक वेगळं सत्य आणि त्याबरोबर वेगळ्या वेगळ्या तथ्यांसहित अधोरेखित होतं. हा त्यातला एक मूलगामी भाग आहे. आतापर्यंत आपण भारताच्या इतिहासाच्या लेखनाच्या परंपरा बघताना त्यामध्ये असलेल्या साहित्याचं महत्त्व, त्यामध्ये असलेल्या धर्मग्रंथांचं महत्त्व, त्यामध्ये असलेल्या इतर साहित्यिक मूल्यांचं महत्त्व, या सगळ्या गोष्टीने संगम साहित्य, जैन साहित्य, बौद्ध साहित्य, प्राकृत, पाली या सगळ्या भाषांच्या अनुषंगाने आपण आतापर्यंत समजून घेतलेला आहे. त्यामुळे आपला जो 5वा खंड आहे, तो 5वा खंड प्रामुख्याने इंडो पर्शियन ट्रॅडिशन्स ज्या आहेत इतिहास लेखनाच्या, किंवा ज्याला इंडो पर्शियन असंच म्हणू आपण, त्या इंडो फारसी, भारतीय फारसी इतिहास लेखनाच्या ज्या परंपरा आहेत, त्या अनुषंगाने हा आपला 5वा खंड किंवा 5वी थीम आपल्याला समजून घ्यायची. आतापर्यंत आपण उत्तर भारत, दक्षिण भारत साहित्य च्या अनुषंगाने इतिहास, धर्मशास्त्राच्या अनुषंगाने इतिहास, त्यामध्ये असलेली ऐतिहासिक जाणीव, म्हणजे त्या इतिहास लेखनाचा जो ढाचा आहे, इतिहास लिखाण म्हणून जे आहे ते जरी समजा इतिहास या व्याख्येमध्ये किंवा काटेकोरपणे बसत नसलं, तरी त्यामधून असलेले एक वेगळी ऐतिहासिक जाणीव, की ज्याला इतिहासकार विशिष्ट रोमिला थापर आणि इतर अंतर्निहित इतिहासाची जाणीव असं म्हणतात, तर ती यामधून प्रसारित होते. हा या सगळ्या सिरीजचा, भारताच्या ज्या इतिहास लेखनाच्या परंपरा आहेत त्या सिरीजचा अत्यंत मूलगामी असा अर्थ आहे आणि तो आपल्याला पूर्णपणे समजून घेणंच गरजेचं आहे. म्हणजे किंवा त्यापासून आपल्याला डिव्हिएट किंवा परावृत्त होणं शक्य नाही. त्यामुळे एक, की भारतामध्ये इतिहास लेखनाच्या परंपरा होत्या. 2, त्या परंपरा रूढार्थाने पाश्चात्य किंवा युरोपीय साच्याच्या अनुषंगाने नव्हत्या. विशेषतः म्हणजे हे कोणत्या संदर्भात मी म्हणतोय, की ज्या पद्धतीने पाश्चात्य किंवा युरोपियन इतिहासामध्ये इतिहासकार हाच इतिहासाचा निर्माता ठरतो, त्याच पद्धतीने भारतीय इतिहासामध्ये इतिहासकार किंवा ज्याला आपण स्किल्ड, ट्रेन किंवा प्रशिक्षित असा इतिहासकार नसून या विविध समूह या इतिहास लेखनाच्या आणि इतिहास जतवणुकीच्या परंपरांमध्ये एंगेज असलेले किंवा सम्मिलित असलेले आपल्याला दिसून आले दिसतात. हे कुठल्या अर्थाने म्हणतोय, की जेव्हा आपण दख्खनचा इतिहास, राजस्थानचा इतिहास, जम्मू काश्मीरचा इतिहास हा वेगळ्या अंगाने समजून घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये काही विशिष्ट समूह, लोकसमूह, की ज्याला आपण बारण म्हणतो, ज्याला आपण पंडा म्हणतो, ज्याला आपण दक्षिण आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर हेळवी म्हणतो. सो हे जुने व्यावसायिक, म्हणजे हे जुने व्यवसाय करणारे लोक आहेत आणि यांचा व्यवसाय ऐतिहासिक कागदपत्रे याची जपवणूक करण्याचा आहे. तर आतापर्यंत आपण अशा पद्धतीने इतिहासाचं जपवणूक करण्याचे, जतन करण्याचे जे पारंपरिक समूह आहेत, त्या समूहांना किंवा त्या समूहामध्ये काम करत असलेल्या लोकांना इतिहासकार किंवा इतिहासाची जाणीव असलेले लोक म्हणून गणलं गेलेलं आहे. आणि हे फक्त बोलण्याचा भाग नसून त्यांनी जे रेकॉर्ड्स मेंटेन ठेवले, विशेषतः वंशावळी ज्या पद्धतीने त्यांनी जतवणूक केल्या, बारण, पंडा, ब्राह्मण पंडव ज्या आहेत पंडा, तर त्यांच्याकडे असलेल्या वंशावळी, बारणांकडे असलेल्या वंशावळी, हेळव्यांकडे असलेल्या वंशावळी, या सगळ्या वंशावळीतून विशेषतः घराण्यांचा इतिहास आणि कुणाचा मृत्यू कधी झाला, कोण कुठे स्थलांतरित झाला, एखाद्या व्यक्तीला, कुटुंब प्रमुखाला किती मुलं होती, ते कुठे प्रसारित झाली, या सगळ्यांचा इतिहास किंवा या सगळ्यांच्या गोष्टी आपल्याला त्या ब्राह्मण, पंडा, बारण आणि हेळवे आणि इतर ज्या ऑक्युपेशनल ट्रॅडिशन्स करणारे जे लोकसमूह आहेत, की ज्याला स्क्रायबर्स असं म्हणतात, म्हणजे लिखाण करणारे जे लोकसमूह आहेत, सो द स्क्रायबर्स जे होते भारतातले, तेच पारंपरिक इतिहासकार होते.
जेव्हा भारतामध्ये इतिहास लेखनाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाचा प्रवास सुरू झालेला नव्हता, तेव्हा या कथा, हे काव्य, ही क्रोनॉलॉजी, हे वंशावळी हाच इतिहास जपणुकीचा प्रकार म्हणून गणला गेला. तर एक आहे मौखिक, दुसरा आहे पारंपरिक, तिसरा आहे आर्किओलॉजिकल पुरातत्वशास्त्रीय. तेव्हापासून सुद्धा आपल्याला या सगळ्या लिखाणाच्या परंपरा दिसतात. पण लिखित इतिहासामध्ये सुद्धा अ, त्याच्यामध्ये जे ऐतिहासिक मूल्य आहे ते कमी आहे असा एक आरोप केला जातो. कारण अ, जी इतिहास लेखनाची किंवा इतिहास धाटणी जी आहे ती शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाच्या कसोटीवर खरी उतरलेली नाही असा आरोप होत होता. परंतु अ, भारतीय इतिहासकारांचं असं म्हणणं आहे, विशेषतः रोमेला थापरांचं तरी, की फॉर्म म्हणून, स्वरूप म्हणून ते इतिहास लेखन शास्त्रीय कसोटीवर जरी नसलं, तर त्यामध्ये असलेल्या ज्या घटनांचा क्रम आहे, त्यामध्ये असलेले घटनांचे विषय आहेत, घटित आहेत, हे सगळे कुठल्यातरी एका ऐतिहासिक कालखंडाला, ऐतिहासिक राजवटीला आणि इतिहासविषयक जाणीवे संदर्भात भाष्य करतात. आणि त्यामुळे जरी फॉर्म किंवा स्वरूप त्याचं तकलादू व भासत असलं, दिसत असलं, तरीसुद्धा त्याचा आशय हा इतिहास आणि त्याविषयीच्या जाणिवेने समृद्ध असा आहे. त्यामध्ये आपण दख्खन, उत्तर आणि या सगळ्या सांगोपांग याची चर्चा केल्यानंतर एक महत्त्वाचा जो भाग आपण मागच्या इतिहासामध्ये किंवा मागच्या याच्यामध्ये बघितला होता, विशेषतः अल-बरुनी किंवा बर्नीचा इतिहास, की ज्यामध्ये पर्शियन इतिहासकार हे भारताचा इतिहास कसा पद्धतीने अधोरेखित करतात किंवा लिहितात, असा तो मूलगामी खरं तर चर्चाचा भाग होता. त्या बर्नीचा इतिहास लेखनाच्या परंपरांशी संबंधित त्याच्या पुढचा टप्पा म्हणून आपण काही इतिहासकार आजच्या इतिहास लेखनाच्या परंपरांच्या सिरीजच्या मालिकेचा भाग म्हणून बघणार आहोत. ओके. तर त्यामुळे आज आपण ज्या इतिहासकारांची चर्चा करणार आहोत ते मोहम्मद कासिम फरिश्ता आणि अबुल फजल. ओके. हे दोन अत्यंत महत्त्वाचे इतिहासकार होते अल-बर्नीच्या इतिहास लेखनाच्या नंतर. अगेन या सगळ्यांचा कार्यकाळ हा खरं तर मध्ययुगीन भारताचा कालखंड म्हणून गणला जातो किंवा ज्याला मुघल इंडिया असं म्हटलं जातं, की जे विशेषतः आपला अगोदरचा जो पर्शियन इतिहासकार होता, या पर्शियन इतिहास लेखनाच्या परंपरेला इस्लामी इतिहास लेखनशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. ओके. त्याचं कारण काय आहे? कारण भारतामध्ये जे काही मध्ययुगीन कालखंड होता, त्या विशिष्ट समूहांच्या राजनीतिक वर्चस्वाच्या अंतर्गत तो होता. ओके. किंवा मुस्लिम भारताच्या संदर्भातला तो होता. त्यामुळे या काळामध्ये विशिष्ट समूहातले किंवा विशिष्ट सेंट्रल एशिया आणि इतर भागातून आलेले जे काही स्थलांतरित झालेले जे काही समूह होते, काही मुस्लिम्स होते, काही शक होते, काही कुशाण होते, काही ज्याला आपण दुसऱ्या परिभाषेमध्ये इंडो पार्थियन, इंडो स्कायथियन इत्यादी असं म्हणतो. तर ते ज्या पद्धतीने इथे स्थलांतरित झाले सेंट्रल एशिया किंवा दक्षिण आशियापासून ते उत्तरेतला जो पट्टा आहे त्या सगळ्या पट्ट्यामध्ये ते स्थायिक झाले. त्यांनी त्यांची राज्यव्यवस्था उभारल्या, की ज्याला आपण नंतरच्या काळात शक, हुन, कण्व इत्यादी इत्यादी सगळं म्हणतो. त्याचबरोबर या सगळ्या समूहांच्या नंतर किंवा सगळ्या समूहांच्या समांतरच अजून एक समूह भारतामध्ये स्थलांतरित झाला होता किंवा त्याने आक्रमण करून या भूभागावर आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता आणि काही बऱ्याच प्रमाणामध्ये राज्य प्रस्थापित झालेलं आपल्याला दिसून येतं. त्या समूहाला आपण इंडो पर्शियन असं सुद्धा म्हणतो. ओके. मूलतः वंशाने हा मुस्लिम वंश जरी असला तरी भाषिक त्याचा जे काही ग्रुप आहे किंवा भाषिक त्याचा जो समूह आहे तो पर्शियन भाषेमध्ये त्याचं सगळं साहित्य आपल्याला दिसून येतं. धर्मीय इतिहासकार किंवा मुस्लिम इतिहासकार म्हटलं तर तो उर्दूमध्येच लिहिणार. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जे भारताच्या संदर्भात मुस्लिमांनी केलेलं इतिहास लेखन झालेलं आहे, त्यामध्ये सुरुवातीच्या काळातील इतिहास लेखनाची भाषा ही मूलतः पर्शियन अशीच होती. कारण उर्दू तोपर्यंत प्रचलित किंवा तोपर्यंत इतिहास लेखनाचं साधन म्हणून अजून वापरली गेली नव्हती. ती विशेषतः 16व्या-17व्या शतकाच्या नंतर ती उर्दू ही भाषा म्हणून येते. त्यामुळे कोर्टली कल्चरचा भाग म्हणून किंवा राजदरबारातली भाषा म्हणून पर्शियन या भाषेकडेच लक्ष जातं किंवा पर्शियन या भाषेलाच गणलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पर्शियन भाषेमध्ये आणि मुस्लिम समूहाने लिहिलेला इतिहास मध्ययुगीन कालखंडामध्ये तो इंडो पर्शियन परंपरेशी नाळ सांगतो. त्यामुळे हा जो ग्रुप आहे ज्याला आपण इंडो पर्शियन म्हणतो,
तो सुद्धा त्याचा जो स्थलांतराचा पॅटर्न आहे तो सुद्धा तसाच आहे, की उत्तरेतल्या एका विशिष्ट भूप्रदेशामधून सेंट्रल एशिया, काबूल पासून ते इथे दिल्ली, मथुरा आणि त्या प्रदेशामध्ये त्यांचं स्थलांतर आपल्याला झालेलं दिसून येतं. नंतरच्या काळात विशेषतः मोगल, त्यामध्ये मोगलांचा तर इतिहास हा एक अत्यंत वेगळा आणि भरीव असा इतिहास आहे. आणि त्या कालखंडामध्ये सुद्धा पर्शियन हीच राजभाषा होती आणि इतिहास जतन करण्याचे आणि इतिहास लिहिण्याचे जे महत्त्वाचं कार्य त्या काळातले पाठ किंवा इतिहासकार करत होते, ज्यांनी तझकिरात लिहिल्या, त्या तझकिरात किंवा ज्याला आपण गाथा असं म्हणू शकतो, वर्णन केल्या, त्या सगळ्यांची परिभाषा, त्या सगळ्यांची जी लेखनीची जी भाषा होती ती पर्शियन अशीच होती. त्यामुळे मोहम्मद कासिम फरिश्ता आणि अबुल फजल हे जे दोन महत्त्वाचे इतिहासकार या कालखंडामध्ये झाले, विशेषतः अल्बरुनी नंतरच्या किंवा मोगलांच्या उतरत्या कालखंडामध्ये त्यांचा जे इतिहास लेखनाची भाषा होती, ती इतिहास लेखनाची भाषा ही पुन्हा आपल्याला पर्शियन अशीच आढळून येते. नक्की. त्यामुळे मोहम्मद कासिम फरिश्ता हा खरं तर सम्राट अकबर याच्या राजदरबारामध्ये कार्य करत होता. सॉरी, अबुल फजल हा सम्राट अकबराच्या दरबारामध्ये कार्य करत होता आणि मोहम्मद कासिम फरिश्ता हा फरिश्ताचा इतिहास म्हणून तो लिहिला जातो. त्याची जी नोंद आहे ती अशी घेतली जाते. हे दोन इतिहासकार जरी मध्ययुगीन भारताच्या संदर्भात मुस्लिम राजवंशाच्या राजवटीच्या कालखंडात पर्शियन भाषेमध्ये लिखाण करत असले तरी सुद्धा यांचे प्रांत वेगळे होते. एक जो पूर्ण महत्वाची राज्य व्यवस्था होती अकबर याची दरबार आणि अकबराचा सगळं स्तुती याच्यामध्ये लीन होता किंवा त्याच्या संदर्भातला इतिहास लिहिण्यामध्ये महत्वाचं त्याची एंगेजमेंट होती. आणि दुसरा जो इतिहासकार आहे तो खरं तर दक्षिणेतल्या, विशेषतः ज्याला आपण या काळामध्ये दख्खन असं म्हटलं जातं, त्या दख्खनमधले ज्या काही महत्वाचे सल्तनती होत्या, ज्या 5 महत्वाच्या राजेशाह्या होत्या, त्या राजेशाह्याच्या संदर्भात किंवा त्या राजेशाह्यांच्या इतिहास आणि राजकारणाच्या संदर्भात प्रकाशझोत टाकणारा एक लेखक आहे. त्यामुळे हे दोन लेखक एका समान कालखंडामध्ये थोड्याफार फरकाच्या अंतराने पण ब्रॉडली 16व्या शतकाच्या आसपास ही दोन्ही माणसं दोन वेगवेगळ्या प्रांताचे इतिहास जतन करतात आणि लिहिण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे या दोन मोहम्मद कासिम फरिश्ता आणि अबुल फजल याला पर्शियन इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये गणलं गेलेलं आहे. ओके. त्यामुळे मोहम्मद कासिम फरिश्ता आणि अबुल फजल या दोन महत्वाच्या इतिहास लेखकांची जे जे जन्माने मुस्लिम आहे, ज्याला आपण मुस्लिम इतिहासकार सुद्धा म्हणतो किंवा म्हटलं जाऊ शकतं, किंवा मुस्लिम इतिहास लेखन शास्त्राचा भाग म्हणून, इस्लामिक हिस्टोग्राफीचा भाग म्हणून आपण मोहम्मद कासिम फरिश्ता आणि अबुल फजल यांच्या कार्याकडे किंवा त्यांनी केलेल्या महत्वाच्या लेखनाकडे बघूया. तर यांनी ज्या काळात इतिहास लेखन सुरू केलं त्या काळामध्ये आपल्याला मिडल ईस्ट किंवा गल्फ कंट्रीज किंवा हा जो मुस्लिम बेल्ट होता त्यामध्ये एका वेगळ्या पद्धतीने प्रबोधनाचा आणि वेगळ्या पद्धतीने पर्शियन इतिहास लेखनाच्या तंत्राचा विकास होत होता. म्हणजे आतापर्यंत फक्त युरोपियन हेच इतिहास लेखनामध्ये अव्वल दर्जाचं स्थान पटकावत होते. भारतीयांमध्ये तर इतिहास लेखनाची परंपरा नव्हती अशा पद्धतीचे आरोप, किंवा त्या काळात तसं काही तथ्य त्यांच्या उजेडात आलेलं नव्हतं. मुस्लिम देश हे वेगवेगळ्या जे काही क्रुसेड्स झाले होते युरोपियनांसोबतचे, त्याच्यामध्ये सगळे एंगेज असल्यामुळे कला, समृद्धी, लेखन या परंपराकडे वाव देण्याजोगा काही मुस्लिम समुदायाकडे, समूहाकडे आणि गल्फकडे असा काही वेळ नव्हता. तरी सुद्धा हा जो 12व्या शतकाच्या नंतरचा काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला हे जे इस्लामिक इतिहास लेखन शास्त्र आहे त्याचा उदय झालेला दिसून येतो. त्याचा काही प्रभाव किंवा त्या पार्श्वभूमीवर आपल्याला अल-बरुनी, मोहम्मद कासिम फरिश्ता, अबुल फजल आणि इतर इतिहासकारांच्या कार्यक्षेत्राकडे आणि त्याने लिहिलेल्या इतिहासाकडे बघावं लागेल. ओके. त्यामुळे हा एक महत्वाचा प्लॉट आपल्याला या सगळ्या कार्याची समीक्षा करताना त्याच्या सगळ्यांचं कार्य समजून घेताना गरजेचं आहे. पर्शियन इतिहास लेखनाची शाखा किंवा पर्शियन इतिहास लेखनाचा प्रवाह 12व्या शतकानंतर सुरू झालेला आहे बॅकग्राऊंडला. म्हणजे
भारताच्या बॅकग्राऊंडला, भारताच्या पार्श्वभूमीवर किंवा त्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये इस्लामिक लोक कशा पद्धतीने इतिहास लेखन करतात, त्याचा एक टप्पा आपण अल्बेरुनीच्या इतिहास लेखनाच्या संदर्भात समजून घेतला. दुसरा टप्पा आपण युनिट 13 आणि युनिट 14 मोहम्मद कासिम फरिश्ता आणि अबुल फजल याच्या संदर्भात समजून घेणार आहोत. तर फरिश्ता हा खरं तर 16व्या शतकाच्या आसपास आपल्या भारतातील इतिहास लेखनाला प्रारंभ करतो. ओके. आणि म्हणून त्याचा इतिहास हा खरं तर उत्तर मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास म्हणून सुद्धा गणला जाऊ शकतो. कारण नंतरच्या काळात हळू-हळू मोगल राजसत्ता ही लयास जाताना आपल्याला दिसते आणि एक समग्र जो मोगल कालखंड किंवा मोगल प्रांत जो होता त्याच्यामध्ये तुकडे पडायला लागतात आणि दक्षिणेमध्ये दख्खनमध्ये एक विभक्त अशा राजेशाह्या, ज्यामध्ये आदिलशाही, कुतुबशाही इत्यादी, इत्यादी ह्या सगळ्या महत्त्वाच्या 5 शहांचा उदय होतो आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला फरिश्ता हा अत्यंत महत्त्वाचा या संदर्भातला इतिहासकार भारताचा इतिहासाच्या संदर्भात काही वेगळे वैशिष्ट्य किंवा काही वेगळ्या घडामोडींची नोंद आपल्याला घेताना दिसतो. तर आपण आतापर्यंत जे स्वरूप एखाद्या इतिहासकाराला किंवा इतिहासाच्या लिखाणामध्ये एंगेज असणाऱ्याला, सम्मिलित असणाऱ्या लेखकाचा समारोप घेतला. त्याच पद्धतीने आपण फरिश्ता याच्या कार्याकडे सुद्धा बघणार आहोत. तर त्यामध्ये मुळात त्याचं लेखन विशिष्ट कालखंडात जे सुरू झालेलं आहे त्याची पार्श्वभूमी बघणार आहोत. तर त्याही अगोदर आपल्याला फरिश्ता आणि फरिश्ताचा भारताचा इतिहास हे जे काही ग्रंथ आहे ते आपल्याला का समजून घेणे गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यातून कुठली उद्दिष्ट डिफाईन केलेली आहेत किंवा ठेवलेली आहेत. त्या उद्दिष्टांची चर्चा करणं आपल्याला पहिल्यांदा फरिश्ताचं कार्य समजून घेताना अपेक्षित आहे. म्हणजे काय काय हा धडा समजून घेताना किंवा हे इंडो पर्शियन हिस्टॉरिकल ट्रॅडिशन्स ऑफ इंडिया समजून घेताना नेमकं आपल्याला फरिश्ताच्या निमित्ताने काय उमजेल याचा एक मुळात उद्दिष्टांमध्ये समावेश केलेला आहे. दुसरं, याचा परिचय जो आहे तो आपण घेतलेलाच आहे की एका वेगळ्या विशिष्ट पार्श्वभूमीवर, म्हणजे जागतिक परिप्रेक्षकामध्ये इस्लामिक इतिहास लेखन शास्त्राच्या धर्तीवर भारतामध्ये हे लोक पर्शियन भाषेमध्ये किंवा इस्लामी लोक किंवा इस्लामी महत्त्वाचे कोर्ट राजदरबारात काम करणारी माणसं ही वेगळ्या पद्धतीने भारताच्या संदर्भात विशिष्ट सल्तनतीच्या आणि जे केंद्रभूत राज्यव्यवस्था होती मोगलांची त्या संदर्भात काही वेगळ्या प्रकारचे टाकतात. त्याचबरोबर अकबर कालखंड हा सुद्धा या दोघींचा किंवा फरिश्ताच्या संदर्भातला महत्त्वाचा कालखंड आहे. त्यामुळे या लिखाणामधून आपल्याला अकबर, जो सम्राट अकबर होता, त्याचा ॲटिट्यूड, त्याची मूल्यव्यवस्था, त्याची प्रशासनावरची पकड, त्याची राज्यव्यवस्थेवरची आणि त्याची धर्मसत्तेवरची सुद्धा पकड किंवा त्याचं कार्य या संदर्भातली माहिती आपल्याला या 2 महत्त्वाच्या इतिहासकाराकडनं मिळते. त्याचबरोबर फरिश्ता जो आहे तो एका बाजूला इतिहासकार आहेत आणि त्याला प्रोटेक्ट करणारे काही संरक्षक सुद्धा आहेत. ओके. विशेषतः फरिश्ता जो आहे तो इब्राहिम आदिल शाह दुसरा याच्या दरबारामध्ये खरं तर कामाला होता आणि त्याच्यातूनच त्यांनी इतिहास लेखनाच्या प्रेरणा किंवा परंपरांना आपली वाट मोकळी करून दिलेली दिसून येते. त्यावेळी ज्यांना राजाश्रय मिळाला ते खरं तर या काळातले इतिहासकार होते. सामान्य जनतेचा इतिहास हा लिखित इतिहास म्हणून किंवा त्याची जतवणूक करण्याची प्राथमिकता या काळामध्ये कुणालाही नव्हती. म्हणून याचे जे संरक्षक किंवा प्रोटेक्टर म्हणून उभे राहतात तर ती एक साक्षात राज्यव्यवस्था जी होती तीच राहते. कारण या लेखकांचा किंवा या इतिहास लेखकांचा जो अभ्यास विषय आणि त्यामध्ये प्रसारित झालेला जो आशय आहे तो पूर्णपणे राजेशाही केंद्री असा आशय होता. त्यामुळे हे सामान्यांचे इतिहासकार आहेत का? तर नाही. कारण सामान्य जनतेचा, सामान्य लोकांच्या त्या दरबारामध्ये असलेल्या विशिष्ट चतुर्थ श्रेणी त्या काळातले जे कर्मचारी असतील त्यांचा इतिहास किंवा त्याची नोंद आपल्याला या लिखाणामध्ये दिसत नाही आणि हीच मर्यादा ते इतिहासकार, लेखक ते स्वतः सुद्धा मान्य करतात की म्हणजे याच्यातल्या काही जो फरिश्ता, विशेषतः फजल हे सगळे दोघे यांच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा अरोगन्स किंवा अहम सुद्धा दिसतो की दे आर नॉट द हिस्टोरियन्स ऑफ द कॉमन पीपल अशा अर्थाचा
कारण त्यांनी जो त्यांचा अभ्यासाचा विषय किंवा जतन करण्याचा विषय होता तो राजदरबारातल्या खेळ्या, राजदरबारातले आदेश पाळणे आणि त्या संदर्भात इतिहास लेखन करणे. वेगळ्या अर्थाने राजाने कमिशन केलेले इतिहास म्हणजे हे सगळे कमिशन्ड हिस्टोरियन्स होते. म्हणजे कुणीतरी त्यांना ते सांगणं आणि त्यांनी ते लिहून काढणं. नक्कीच त्यामध्ये त्यांची प्रतिभा ही कामाला आली. परंतु त्यामागचं जे मोटिव्हेशन होतं, त्याच्या ज्या प्रेरणा होत्या, त्या प्रेरणा त्यांच्या स्वतःतून आलेल्या नव्हत्या. तर ते एक कर्मचारी होते दरबारामध्ये हायर केलेले आणि त्यामुळे तो राजव्यवस्था आणि राजेशाही व्यवस्था हेच त्यांचे या इतिहासकाराचे संरक्षण म्हणून आपल्याला उभे असलेला दिसून येतात. ओके. आणि त्यामुळे फरिश्ता हा इब्राहिम आदिलशहाच्या संरक्षणामध्ये इतिहासाच्या संदर्भात काही महत्त्वाचे लिखाण, काही महत्त्वाचे मुद्दे मांडतो आणि काही एका वेगळ्या पद्धतीची काही पूर्वग्रहांची सुद्धा चर्चा करतो. ओके. त्यामुळे यांनी जो लिहिलेला एक अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा ग्रंथ आहे तो आहे फरिश्ताचा इतिहास. फरिश्ताचा हे प्रोनाउन्सिएशन जरी वेगवेगळे भासत असले तरी यामध्ये असलेला जो व्यक्ती आहे तो हा जो फरिश्ता आहे तोच आहे. तर आपण यामध्ये फरिश्ताचा इतिहास हा जो काही ग्रंथ आहे त्याचा आढावा किंवा त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या इतिहासविषयक नोंदी आणि ऐतिहासिक जाणीवेच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत. त्याचबरोबर भारताचा इतिहास या ग्रंथामध्ये भारताचा इतिहास या ग्रंथामध्ये इतिहासाची संकल्पना नेमकी कशा पद्धतीने समजून घेतली ओके ती आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर त्याने काळाचा विचार आणि कालगणनेचा विचार म्हणजे टाइम्स अँड क्रोनॉलॉजी या दोन गोष्टींचा विचार कसा केला हे सुद्धा आपल्याला समजून घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे इतिहास लेखनामध्ये काळ आणि कालगणना हे दोन अत्यंत महत्त्वाचे रोल किंवा भूमिका वठवतात. याच्यासाठी कारण जर समजा तुम्ही काळ डिफाईन केला नाही, जर समजा आपण काळाला मर्यादा घातल्या नाही तर कुठलाही इतिहासकार सर्व काळ किंवा जो एक दीर्घ असा काळ आहे त्या सर्वांना न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे कुठल्या काळाच्या संदर्भात नेमकं फिरिश्ताला काय वाटतं, जसं की आता आपण बघितलं की काळ हा एका पद्धतीने ब्रॉड पण असतो, त्याच पद्धतीने त्याच्यावर काही मर्यादा घालून त्याला अभ्यासानुरूप किंवा अभ्यासासाठी पूरक असं बनवावं लागतं. त्यामुळे नेमकी फरिश्ताने काळाकडे आणि काल गणनेकडे कुठल्या दृष्टीने बघितलं हे सुद्धा आपण याच्यात बघू. जो काही भारताचा इतिहास फरिश्ताने लिहिला तो लिहिताना फरिश्ता हे कुठल्या पद्धतीचे साधनं वापरतो, इतिहासविषयक साधनं वापरतो याचा सुद्धा उल्लेख याची सुद्धा आपल्याला याच्यातून निकड हे सगळं समजून घेण्याची याच्यातून दिसते. त्याचबरोबर फरिश्ता जो आहे त्यांनी जी काय क्रोनॉलॉजी किंवा कालगणना केली, क्रॉनिकलर्स तयार केले, त्या संदर्भात युरोपियनांचं विशेषतः डाऊन नावाचा जो इतिहासकार आहे त्याचं काही वेगळं वैशिष्ट्य किंवा त्याचं वेगळं म्हणणं आहे. तर त्या अनुषंगाने आपण फेरिश्ताने केलेली कालगणनेची संकल्पना आणि युरोपियनांच्या त्या संदर्भातल्या काळाच्या संदर्भातल्या धारणा कदाचित या दोन गोष्टींचा आपण तुलनात्मक अभ्यास करू. तर हा जो काही फरिश्ता विषयक इतिहास लेखनाचा प्रपंच आहे तो समजून घेताना आपण काय उद्दिष्ट डिफाईन केली किंवा अधोरेखित केली, तर फरिश्ताचा लिहिलेला भारताच्या इतिहासाच्या निमित्ताने आपल्याला 16व्या शतकाच्या सुमारास एकंदरीत इतिहास लेखनाचा जो कल होता तो नेमका काय होता तो जाणून घेणं तो समजून घेणं. ठीक आहे. 16व्या शतकाच्या सुमारास, कारण या काळामध्ये विविध धार्मिक इतिहास ग्रंथ उभे राहिलेले. इतिहास हा एका वेगळ्या पठडीला जरी गणला गेलेला असला तरी हळूहळू इतिहासविषयक जाणीव ही लिखाणामध्ये सुद्धा अत्यंत प्रकर्षाने यायला सुरुवात झालेली होती. दुसऱ्या बाजूला इंडो इस्लामिक आणि इंडो पार्शियन यांनी त्यांच्या लिखाणाच्या परंपरा पुन्हा नव्याने त्या संदर्भातली शोध घेणं सुरू केलं होतं. तर ते इतिहास लेखनाचा जो 16व्या शतकातला नेमका कल आहे ते नेमकं भारताकडे कसं बघतात ते आपल्याला याच्यातून जाणून घ्यायला मदत मिळेल. त्याचबरोबर फिरिश्ता हा कुठल्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय पार्श्वभूमीवर भारताचा इतिहास लिहितो, तर ती सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पार्श्वभूमीचे ओघवता उल्लेख किंवा तो सांस्कृतिक वारसा आपल्याला फिरिश्ताच्या निमित्ताने समजून घेता येतो. तर फिरिश्ता याला सुद्धा एक महत्त्वाची पार्श्वभूमी, तो काय अचानक आलेला नाही.
पर्शियन मायग्रेशन किंवा स्थलांतर ज्या काळात भारतामध्ये झालं त्याच काही काळात त्याच काळात आपल्याला फरिश्ता किंवा अबुल फजल यासारखे महत्वाचे इतिहासकार या काळातले की ज्यांनी पहिल्या मध्ये ऐतिहासिक जाणीवेचा जरी अभाव नसला तरी इतिहास लिखाणाच्या म्हणून शिस्तीचा अभाव त्यामध्ये असलेल्या पूर्वग्रहांचा अभाव या त्याच्या मर्यादा सुद्धा होताना आपल्याला दिसतात. त्यामुळे जो सांस्कृतिक वारसा फिरिस्ता जपतो त्या सांस्कृतिक वारशाचा त्याच्या लिखाणावर नेमका काय परिणाम झाला का तर हे सुद्धा तपासून घेणे एक महत्वाचं उद्दिष्ट आपल्या या आजच्या व्याख्यानाचं ठरतं. त्यामुळे फिरिस्ता हा काळ या संकल्पनेकडे कसं बघतो ते आपण बघणार आहोत. विशेषतः युरोपियनांच्या ज्या धारणा आहेत भारतीय इतिहास लेखनाच्या संदर्भातल्या तर त्याच्यामध्ये आतापर्यंत भारतामध्ये सकस असं इतिहास लेखन झालेलं नव्हतं. एक दोन त्याच्यामध्ये इतिहास लेखन झालेलं नव्हतं कारण भारताला लिखाणाचीच परंपरा नव्हती हा एक मुद्दा. आणि तीन हे सगळं करून सुद्धा जर भारतीयांनी इतिहास लेखन केलं तर असं म्हटलं जातं की ती इतिहास लेखन ऐतिहासिक जाणीवेचं अत्यंत प्रकर्षाने मांडणारं असं इतिहास लेखन आहे. तर या सगळ्यांचा अर्थ हा फरिश्ताने कसा घेतला आणि याबद्दल युरोपियनांच्या धारणा तयार कशा झाल्या आणि काय झाल्या या धारणा तयार होण्यामध्ये किंवा त्या संदर्भातला प्रभाव नंतरच्या काळामध्ये अलेक्झांडर डाऊ, जॉन ब्रिग्स की ज्यांनी मानववंशशास्त्राचा अभ्यास केला आणि ज्यांनी भारतामध्ये सुद्धा बराच काळ आपलं संशोधनाचं कार्य केलं. तर त्यामध्ये त्यांच्या त्या इतिहासाच्या संदर्भातल्या आणि इतिहास लेखनाच्या संदर्भातल्या ज्या धारणा होत्या त्या आपण डाऊच्या निमित्ताने अलेक्झांडर डाऊ आणि फरिश्ताचं कार्य या दोघांच्या तुलनात्मक दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये असलेल्या अंतर्निहित अशा भारतीय ऐतिहासिक जाणीवा त्याचबरोबर युरोपियन इतिहासविषयक विचार त्याच्यामध्ये जसं फिरिस्ताने भारताचा इतिहास लिहिला तो खरं तर फिरिस्ताचा इतिहास म्हणून नावारूपाला आला हिरिस्ताचा इतिहास म्हणून सुद्धा त्याला गणलं गेलं की ज्याचं खरं नाव तारीख फिरिश्ता असं म्हटलं जातं. तारीख फिरिश्ताचा शब्दशः अनुवाद हा फिरिस्ताचा इतिहास असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याचबरोबर त्याने गुलाम गुलशन इब्राहिमी हा सुद्धा ग्रंथ किंवा हे सुद्धा एक महत्वाचं लिखाण त्याने या काळामध्ये केलेलं आहे. तर फरिश्ता हा जो इतिहास लेखक पर्शियन इतिहास लेखक आहे त्याचा परिचय देताना आपल्याला त्याचा परिचय या दोन महत्वाच्या ग्रंथावरूनच होऊ शकतो. एक गुलशन इब्राहिमी, दोन तारीख फिरिश्ता. ओके. तर ह्याच्या इतिहास लेखन हाचा जो भाषा आहे पर्शियन आहे. परंतु यामध्ये जी प्रतिबिंबित झालेली राजवट आहे ती मुस्लिम आहे. म्हणजे या काळातले बरेचसे मुस्लिमांची भाषा ही पर्शियन असली तरी सुद्धा इतर बोली भाषा सुद्धा ओळखल्या जायच्या. त्यामुळे या संदर्भामध्ये फरिश्ता हा भारतातील मुस्लिम राजवटीचा इतिहास लिहितो आणि तो स्वतः एका पर्शियन ग्रुपशी संबंधित असल्यामुळे हा वेगळ्या अर्थाने पर्शियन इतिहासाचा सुद्धा ढाचा आपल्याला फरिश्ताच्या इतिहासामध्ये सापडू शकतो. त्यामुळे एका पर्शियन इतिहासकाराने मुस्लिम राजवटीचा भारतातला लिहिलेला विचार म्हणून आपल्याला फरिश्ताकडे आणि फरिश्ताच्या लिखाणाकडे बघता येईल. त्याचबरोबर 17व्या शतकामध्ये फरिश्ता हो आपल्याला दख्खनी सल्तनतमध्ये घेऊन जातो. आणि त्यामध्ये आपल्याला विजापूरच्या दख्खनी सल्तनतमध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या लिखाणाच्या परंपरा जपल्या गेल्या त्याच्याबद्दलच्या प्रॅक्टिसेस तिकडे चालू असल्याचा उल्लेख आढळतो. कुठल्या अर्थाने कारण हे जे काय विजापूरची जी शाळा होत्या आणि नगर विजापूर आदिलशाह ह्या ज्या सगळ्या शाळा होत्या त्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः 17व्या शतकामध्ये लिखाणाच्या वेगळ्या परंपरा दिसतात. आणि जसं जसं काळ पुढे जातो जसे जसे शतक बदलत जातात तसं इतिहासाच्या संदर्भातल्या ज्या इतिहास धारणा आहेत समाजाच्या आणि साहित्यिकाच्या त्या सुद्धा आपल्याला बदलत जाताना दिसून येतात. त्यामुळे फरिश्ताचा इतिहास लेखनाचा आशय हा खरं तर
11व्या शतकातला जो मोहम्मद गझनवी आहे, की ज्याने भारतावर आक्रमण करून त्याची राज्यव्यवस्था प्रस्थापित करण्याचा घाट घातला होता किंवा तो उद्योग केला होता. काही प्रमाणात तो यशस्वी सुद्धा झाला होता. तर त्या गझनवीच्या संदर्भामध्ये आपल्याला फरिश्ता त्याच्या इतिहास लेखनाची सुरुवात करून देतो. तेव्हा गझनवीचा भारत, गझनवीने केलेलं आक्रमण, गझनवीच्या असलेल्या काही पर्सनल टेस्ट, त्यामधून आपल्याला त्या तिथपासून ते आपल्याला विजापूरचा जो सुलतान आहे इब्राहिम आदिल शहा दुसरा, की जी राज्यव्यवस्था आदिलशाही म्हणून ओळखली जाते. त्यामुळे गझनवी ते आदिलशाही हा जो मधला जो पॅच आहे, या पॅचमध्ये आपल्याला फरिश्ताचा लिखाणाचा आशय आढळून येतो. ओके. त्यामुळे त्याचा जो इतिहासाचा लिखाणाचा प्लॉट आहे, ते अत्यंत मोठा प्लॉट असलेला आपल्याला दिसून येतो. ओके. आता ह्याने लिहिलेला जो इतिहास होता, तो खरं तर याचा जो परिणाम आहे, फरिश्ताच्या इतिहास लेखनाचा जो परिणाम आहे, तो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भाषांवर सुद्धा झालेला दिसून येतो. जरी याची मूळ भाषा ही पर्शियन असते, तरी नंतरच्या काळात विशेषतः युरोपियन किंवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी भारतात आल्याच्या नंतर त्यांनी या काळातल्या महत्त्वाच्या इतिहास लेखकांचे अनुवाद इतर भाषेमध्ये सुद्धा केलेले दिसून येतात. पण फरिश्ताचा इतिहास, त्याच्यामध्ये असलेली जी काही इतिहासाचा आशय आहे, तो आपल्याला इतर भाषांमध्ये त्या आशयानेच स्वागत झालेलं आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे त्या त्या प्रदेशातल्या इतिहासावर प्रकाश झोत फरिश्ताच्या गुलशन-ए इब्राहिमी आणि तारीख-ए फरिश्ता यातून झळकतो. तर यामध्ये विशेषतः फारसी, ज्याला पर्शियन म्हटलं जातं, उर्दू जी नंतरच्या काळात लिखाणाची भाषा म्हणून उभी राहिली, हिंदी, सिंधी, बंगाली आणि मराठी या इतिहासामध्ये तारीख-ए-फरिश्ताचं स्वागत झालेलं आपल्याला दिसून येतं. ओके. त्याचं कारण एका बाजूला सेंट्रल जी काही त्या काळातली असलेली केंद्र, एक मोठं केंद्र होतं सत्तेचं, त्याचा इतिहास नोंदवला जातो. जे छोट्या-छोट्या 5 शाह्या त्या काळात, विशेषतः आदिलशाही, सुलतान इब्राहिम आदिल याची आदिलशाही, अशा कुतुबशाही आणि इतर शाह्या, या संदर्भातल्या काही गोष्टींवर प्रकाश पडतो. त्यामुळे खरं तर तारीख-ए-फरिश्ताने फारसी, हिंदी, उर्दू, बंगाली, मराठी आणि या भाषांचा इतिहास, त्या समूहांचा इतिहासामध्ये महत्त्वाची भर टाकली आणि त्यामध्ये त्या प्रादेशिक इतिहासामध्ये सुद्धा फरिश्ताच्या इतिहास लेखनाला त्याचं स्वागत केलं गेलं. ओके. आणि याचा कार्यकाळ जरी 16व्या शतक असला, तरी नंतरच्या काळामध्ये जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी आले, त्यांच्यावर एक वेगळ्या प्रबोधन युगाचा, प्रबोधन कालखंडाचा प्रभाव होताच आणि त्या कालखंडाच्या प्रभावामधून त्यांनी इथल्या इतिहास लेखनाची वेगळी पद्धत समजून घेऊन, विशेषतः फरिश्ताच्या इतिहास लेखनाची पद्धत समजून घेऊन इतर अनेक ग्रंथांना आणि इतर अनेक जी काही इतिहासामध्ये संशोधनाशी संबंधित गोष्टी आहेत, त्याच्यावर प्रभाव पाडलेले आपल्याला दिसून येतो. म्हणजे स्पेसिफिकली जर बोलायचं तर फरिश्ता आहे, तारीख-ए-फरिश्ता, गुलशन-ए इब्राहिमी या सगळ्यांचं भाषांतर नंतरच्या काळात डाऊ आणि इतर अभ्यासकांनी, की जे युरोपीय होते, परकीय होते, त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी म्हणून आले, तर त्यांच्या आकलनासाठी, त्यांच्या भारतविषयक आकलनासाठी खरं तर फरिश्ताचा तारीख-ए-फरिश्ता हा ग्रंथ आणि गुलशन-ए इब्राहिमी हे ग्रंथ मार्गदर्शक ठरले किंवा त्या संदर्भातले मूलभूत ग्रंथ ठरलेले आपल्याला दिसून येतात. विशेषतः कारण डाऊ आणि जॉन ब्रिग्स यांनी ह्या फरिश्ताच्या इतिहास लेखनाचं भाषांतर केलं. म्हणजे डाऊने 1768-1772 या कालखंडामध्ये फरिश्ता-ए तारीख-ए-फरिश्ताचं भाषांतर केलं. नंतर 1829 मध्ये जॉन ब्रिग्स हा खरं तर एक वेगळ्या पद्धतीने मानवशास्त्र किंवा समाजशास्त्रज्ञ म्हणून जास्त बघितलं गेलं, गणलं गेलेलं आहे. पण तो सुद्धा भारत एका वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या लेन्स म्हणून समजून घेण्यासाठी आला होता आणि जे जे हे जे फरिश्तांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्याला एका वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायला भारत समजून घ्यायला आणि भारताचं आकलन डेव्हलप करायला, विकसित करायला या तारीख-ए-फरिश्ताची मदतच झालेली आपल्याला दिसून येते.
त्यामुळे त्या अर्थाने तारिक फरिश्ता, गुलशन इब्राहिमी हे केवळ पर्शियन लिखाणाचं साधन किंवा इतिहास लेखन म्हणून मर्यादित राहिलं नाही. भाषा म्हणून जरी ती राहिलं असेल, पण जेव्हा भारतीय इतिहासाशी, भारतीय सत्तांशी ब्रिटिशांचा संबंध येतो, त्यानंतर त्याचे भाषांतर होतं. कारण त्यांना सुद्धा भारताचा हा भूभाग आणि भारताच्या या सगळ्या चालीरीती समजुती समजून घ्यायच्याच होत्या. त्यामध्ये त्यांनी फोड आणि रोडझोडाची राजनीतीचं आपण जे ऐकलेलं असतं कधीतरी, तर त्यामध्ये त्यांनी हे मौलिक ग्रंथांचं भाषांतर करून इथला जी काही एक सामाजिक संरचना आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून येतो. आणि त्यामुळे त्यांचं भारताविषयीचं आकलन हे अधिक विकसित होऊन त्यांनी भारतावर एक वेगळ्या पद्धतीने सत्ता काबीज करणं किंवा राज्यव्यवस्था करण्याच्या दिशेने ही सगळी मंडळी गेलेली दिसून येतात. त्याचबरोबर एका बाजूला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी हे कंपनी पण सांभाळतात आणि दुसऱ्या बाजूला इथला समाज समजून घेण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करतात. त्याचबरोबर त्या काळातले जे समाज विज्ञान होतं तिकडचं, ते सगळं समाज विज्ञान सुद्धा भारताच्या सामाजिक संरचना समजून घेण्यासाठी प्रयत्नशील होतं. विशेषतः ज्यामध्ये जॉन ब्रिग्स याचा उल्लेख करता येईल, की ज्याने त्या काळात त्यांना आढळलेल्या महत्त्वाचे जे जात समूह आहेत ते समूह समजून घेण्यासाठी डेडिकेटेडली इफर्ट्स घेतलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे एका बाजूला आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर प्रकाश झोत, डेक्कनच्या इतिहासावर प्रकाश झोत, मुघलांच्या इतिहासावर प्रकाश झोत या गुलशन इब्राहिमी आणि तारिक फरिश्ता म्हणून मिळतो. तर दुसऱ्या बाजूला प्रबोधन काळातले किंवा या काळातले जे प्रभावित झालेले इगॅलिटरियन किंवा युटिलिटरियन जे थिंकर्स होते, ते त्यांच्यासाठी सुद्धा हा ग्रंथ एक मूलभूत ग्रंथ म्हणून बघितला गेला. हा सुद्धा एक महत्त्वाचा शेड किंवा आहे ती आपल्याला समजून घ्यावीच लागेल. त्यामुळे तारिक फरिश्ता आणि इब्राहिमी सुलतान, गुलशन इब्राहिमी याचा जो कालखंड आहे ते भारतातील इतिहास लेखन हा खरं तर 16व्या शतकात सुरू झालेला इतिहास लेखन आहे. पहिला भारताचा लिखित ग्रंथ हा राजतरंगिणी, की जो संस्कृतमध्ये कल्हणने लिहिलेला आपल्याला दिसून येतो. विशेषतः तो काश्मीरच्या संदर्भातला ग्रंथ आहे. तिथून इतिहास लेखनाची म्हणजे लिखित इतिहासाची, मौखिक इतिहास आणि इतर जे काही स्वरूप होते इतिहास जतनाचे, ते स्वरूप होतेच. याचा आपण उल्लेख काही लेक्चर्समध्ये केलेला आहे. तर त्या पलीकडे भारतीय इतिहास लेखन हे 16व्या शतकामध्ये थोडं एक बहरलेलं आणि एक वेगळ्या दाखवणीचं झालेलं दिसून येतं. त्यामुळे भारताचं इतिहास लेखन 16व्या शतकाच्या धर्तीवर कसं झालं, त्या पार्श्वभूमीवर आपल्याला फरिश्ता आणि फरिश्तांनी लिहिलेला भारताचा इतिहास आणि हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हा पूर्ण जो प्लॉट आहे इतिहास लेखनाचा, फरिश्ताच्या संदर्भातल्या, फरिश्ताच्या भारत इतिहास लेखनाचा, त्याचा प्लॉट हा 16व्या शतकाच्या आसपासचा प्लॉट. आणि हा ग्रंथ किंवा हे भारताचं इतिहास लेखन हे दिल्ली सल्तनताच्या काळात जे लिहिलेलं इतिहास लेखन होतं, त्या काळामध्ये असलेले जे इतिहास आणि इतिहासकार होतं, त्याचा समावेश आपल्याला फरिश्ताच्या किंवा त्याचा कॉग्निझन्स आपल्याला फरिश्ताच्या इतिहास लेखनामध्ये दिसतो. आणि दिल्ली सल्तनतचा कार्यकाळ जर आपण मोजायचं म्हटलं की समजून घ्यायचं म्हटलं तर 13व्या आणि 14व्या शतकाचा कार्यकाळ म्हणून गणला जातो. त्यावेळी या दिल्ली सल्तनत जी होती त्यामध्ये वेगवेगळ्या इतिहासकारांनी जो काळ अधोरेखित केला त्याचा कॉग्निझन्स आपल्याला घेण्याचा प्रयत्न किंवा त्याचा बॅकग्राऊंड, फरिश्ताचं बॅकग्राऊंड सेट करण्याच्या दृष्टीने हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. म्हणजे जसं मी म्हटलं की दिल्ली सल्तनतच्या काळातील लिहिलेल्या इतिहासाचा समावेश या फरिश्तेच्या लेखनामध्ये दिसून येतो. त्याचं उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर मिन्हाज अल-दीन अल-जजनानी, की ज्याचा मृत्यू 1266 नंतर आहे. ओके, हे सगळे जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथ सुद्धा आपल्याला दिल्ली सल्तनतच्या काळात लिहिलेल्या इतिहासाचा समावेश या ग्रंथांमध्ये होतो. त्यामुळे या सगळ्यांचा संदर्भ घेताना फरिश्ताने लिहिलेला भारताचा इतिहास हा खरं तर याच धाटणीमध्ये किंवा दिल्ली सल्तनतच्या काळात लिहिलेल्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे या काळात 13व्या-14व्या शतकात मिन्हाज अल-दीन अल-जजमानी, तबकत नसीरी आणि बरकाती, तारिक बरकाती इत्यादीचं सुद्धा लेखन आपल्याला झालं दिसतं. मिन्हाज
अल्दीन अल जुजनानी याचा मृत्यू 1266 मध्ये झाला, तरी सुद्धा त्याच्या संदर्भातलं लिखाण आपल्याला या काळात दिसतं. तबकत नासिरी आणि बनकाती हे कळतं 1330च्या काळामध्ये मृत्यू पावले. तारीखे बनकाती हा जसा लिहिला गेलेला आहे, तसंच तारीखे फरिश्ता हा भारताच्या इतिहास संदर्भात लिहिलेला गेलेला आपल्याला दिसून येतं. आणि हे 16व्या शतकातील इतिहास लेखनाच्या परंपरांमध्ये आपल्याला फरिश्ता, मिनाज अल्दीन, अल जुजनानी, तबकती नासिरी, बनकाती इत्यादीचा समावेश आढळून येतो. त्याचबरोबर 16व्या शतकाच्या अखेरीपासून मुघल सम्राटांच्या काळात विविध पद्धतीचे प्रसिद्ध असे इतिहास लेखन झालेलं आपल्याला दिसतं. त्या 11व्या शतकामध्ये राजतरंगिणीपासून जो लिखित इतिहासाचा प्रवाह सुरू केला, तो आपल्याला इंडो पर्शियन या संदर्भामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाची आणि मोलाची इतिहासाची जतन करताना आपल्याला दिसून येतं. त्यावेळेस 16व्या शतकाच्या अखेरीपासून मुघल सम्राटांच्या काळामध्ये वेगवेगळे इतिहास लिहिलेले इतिहास हे प्रसिद्ध झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचे आशय हे त्या काळपरत्वे जरी भिन्न असले तरी सुद्धा हे त्याचं एक अजून महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर आपण असं म्हटलं की एका बाजूला दिल्ली सल्तनत आहे, दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये अशा 5 वेगवेगळ्या शाह्या काम करत होत्या. आणि या दोघांच्या पटलावर आपल्याला या काळातले जे इतिहासकार आहेत, विशेषतः फरिश्ता हे एक वेगळ्या धाटणीचा इतिहास सांगतात. परंतु या 5 महत्वाच्या राजेशाह्यामध्ये जसं एक इंडो पर्शियन ग्रुप्स म्हणून त्याचं नाव घेतलं जातं, की ज्यामध्ये लोकसंख्या म्हणून मुस्लिम समुदाय सुद्धा आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या सगळ्या दक्षिणेतल्या ज्या शाह्या आहेत आणि उत्तरेतली जी सल्तनत आहे, त्या संदर्भामध्ये आपल्याला ही जी सगळी संस्कृती आहे, ती इंडो इस्लाम संस्कृती म्हणून, या इंडो मुस्लिम संस्कृती म्हणून गणली गेलेली आपल्याला दिसून येते. किंवा म्हणजे विशेषतः अहमदनगरमध्ये असलेली जी दख्खनच्या भागातली जी काय राजेशाही होती, जिचा कार्यकाळ हा 1496 ते 1636 होता. गोलकोंडा आणि हैदराबाद इथे जी शाही होती, विशेषतः हैदराबाद, त्याला कुतुबशाही असते. अहमदनगरला निजामशाही होती. गोलकोंड्याला कुतुबशाही होती, जिचा कार्यकाळ 1696 ते 1687 होता. गुलबर्गा आणि बिदर येथे एक बारीदशाही म्हणून ओळखली जाते, ज्याचा कार्यकाळ 1487 ते 1619 होता. तसंच विजापूर जे होतं तिथे आदिलशाही होती आणि आदिलशहा दुसरा याच्या कार्यकाळामध्ये आपल्याला फरिश्ता त्याचं भारताच्या संदर्भातलं लिखाण करतो. त्यामुळे त्याचा कार्यकाळ हा 1490 ते 1686 असा आहे. त्याचबरोबर या महत्वाच्या राजवटीच्या राजकीय इतिहासासोबतच आपल्याला गड किल्ले आणि विशेषतः शहरे यांचा सुद्धा समावेश आपल्याला या इंडो इस्लामिक किंवा इंडो मुस्लिम संस्कृतीमध्ये करणं अगत्याचं ठरेल. आणि त्यामुळे भारतातील इतिहास लेखनाचा प्रवाह समजून घेताना विशेषतः या 16व्या शतकाच्या आसपास त्यामध्ये आपल्याला एकीकडे दख्खन सल्तनत, त्याचा इतिहास, दुसरीकडे इंडो मुस्लिम संस्कृती, ज्यामध्ये या सगळ्या 5 प्रमुख शाह्या आहेत, त्याचा महत्वाचा भाग आपल्याला दिसून येईल. आता या काळामध्ये ज्या इतिहास लेखनाच्या परंपरा होत्या त्या कोर्टली कल्चरचा भाग होत्या, आपण म्हटलेलंच आहे. त्यामुळे फिरिश्ता हा इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या कोर्टामध्ये किंवा त्याच्या दरबारामध्ये काम करत होता. त्यामुळे त्याचं खरं, आणि तो इतिहासकार म्हणूनच गणला गेला. म्हणजे जरी सुद्धा कमिशन असला, पगारी असला, किंवा तो त्याच्या कामासाठी काही अनुदान किंवा काही मदत घेत असला, तरी इट इज कॉल्ड ॲज अ कमिशन हिस्टोरी. इट वॉज कॉल्ड ॲज अ कमिशन हिस्टोरी. त्यामुळे हा जो फरिश्ता होता की ज्याने भारताचा इतिहास लिहिला, त्याचं खरं नाव मोहम्मद कासिम हिंदू शाह अस्ताराबादी होतं. ओके. की ज्याचा उगम इराणमधील किंवा सिंधू ज्याचा की जो इराणमधील शाही शिया मुस्लिम कुटुंब जे होतं, त्या शिया मुस्लिम कुटुंबामधून फरिश्ता येतो, की ज्याचं खरं नाव हा मोहम्मद कासिम हिंदू शाह अस्ताराबादी म्हणून ओळखला गेला. त्याचे जे वडील होते ते त्याच्या वडिलांचं नाव होतं वडील गुलाम अली. हे खरं तर जे अहमदनगरची निजामशाही होती, त्या अहमदनगरचे जे सिंहासनाचे वारसदार म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि राजकुमार मिरान हुसैन निजामशाह याचे ते शाही शिक्षक सुद्धा होते.
त्यामुळे मूळ यांचं गाभा किंवा मूळ यांचं हे दक्षिण मध्य आशिया वगैरे जरी असलं तरी सुद्धा तिकडून हे या राज्याच्या सेवेमध्ये अधिकारी म्हणून आलेले होते, हुशार होते, शिक्षक होते, भाषण प्रभुत्व सुद्धा या गुलाम अली की जे फिरिस्ताचे वडील होते त्याचा आपल्याला दिसून येतं. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये खरं तर अहमदनगरचा जो बंडखोर होता तो नंतर त्या अहमदनगरचा राजाच बनला. तर त्या सिंहासनाचे अहमदनगरचा जो शासक होता मुर्तजा निजाम शाह की जो 1665 आणि 1565 ते 1588 या काळामध्ये खरं तर गुलाम अली जे फरिस्ताचे वडील होते त्यांनी त्याची सेवा केली आणि त्याचा जो हा जो मुर्तजा होता जो यंग प्रिन्स होता त्यासोबतच फरिस्ताचं सुद्धा शिक्षण या काळात झालेलं आपल्याला दिसून येतं. नंतरच्या काळात 1589 दरम्यान किंवा अखेरीस जो दुसरा बिजापुरी सुलतान होता इब्राहिम आदिल शाह दुसरा याच्या सेवेमध्ये प्रवेश 1580 ते 1627 मध्ये आपल्याला झालेला दिसून येतं. त्यावेळी फरिश्ता हा त्याच्या वडिलांमुळे भारतामध्ये विशेषतः दख्खनमध्ये आलेला दिसतो. अहमदनगरमध्ये ते शिक्षक म्हणून काम करत होते गुलाम अली आणि तिथल्या राजकुमाराचं शिक्षण किंवा त्याला शिकवताच फरिश्ताचं शिक्षण सुद्धा त्या राजकुमाराच्या शिक्षणासोबतच झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचा फरिश्ताचा जो मृत्यू आहे त्याच्याबद्दल साशंकता आहे का त्याच्याबद्दल व्यवस्थित अशी माहिती नाहीये. तरी सुद्धा त्याचा मृत्यू सामान्यतः 1623-24च्या नंतर झाला असावा असं मानलं जातं. एका बाजूला त्याच्या मृत्यूबद्दल काही अनभिज्ञता असली तरी सुद्धा त्याबद्दल काही कन्फर्मेशन बायसेस किंवा कन्फर्म्स आपल्याला दिसून येतात. नंतरच्या काळात आपल्याला जर समजा याच काळामध्ये दस्तूर अल अतिब्बा किंवा इख्तियार कामिसी आणि गुलशनी इब्राहिम द गार्डन ऑफ इब्राहिम नावाच्या इतिहास ग्रंथासाठी खरं तर फिरिश्ता ओळखला गेला जातो. पण सगळ्यात जास्त जी प्रसिद्धी मिळालेली आहे ती तारीख फिरिश्ता की फिरिस्ताचा इतिहास खरं तर जो भारताचा इतिहास आहे तो या सल्तनत आणि या निजामशाहीच्या काळामधला ज्या काही दख्खनी बंड आहेत आणि त्या संदर्भातले जे काही आंतरविरोध आहेत त्या संदर्भातला इतिहासकार म्हणून फरिश्ता हा जास्त प्रसिद्ध आपल्याला दिसून येतो. त्यामुळे फरिश्ताचा जो इतिहास आहे तर फरिश्ता हा एक महत्वाचा इतिहासकार म्हणून ओळखला जातो. तो केवळ त्याच्या इतिहासविषयक ज्या धारणा होत्या आणि इतिहासविषयक त्याने जे काही लिखाण केलेलं आहे त्या लिखाणामधून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्याचं जे इतिहास लिखाणाचं काम आहे ते खरं तर विविध विभागांमध्ये विभागले गेलेलं दिसून येतं. त्यामध्ये विविध पद्धतीचे विशेषतः त्यामध्ये एक परिचय किंवा इंट्रोडक्शन असं जे काही ऐतिहासिक लिखाण आहे भारताचा इतिहास फिरिश्ताचा भारताचा इतिहास जो आहे तो त्याच्यामध्ये एक भाग आहे परिचय की ज्याला पर्शियन भाषेमध्ये मुकादिमा असं म्हटलं गेलं. दुसरे जे 12 भाग किंवा 12 मालिका त्या सगळ्या कंटेंटच्या आहेत की ज्याला मकाला असं म्हटलं गेलं. आणि एक शेवटचा अध्याय की ज्याला खतिमा असं म्हटलं गेलं. त्यामुळे हा जो भारताचा किंवा फिरिश्ताचा इतिहास आहे तो परिचय मध्ये एक मेन कोर्स म्हणून 12 विविध भाग आणि शेवटी एक समारोपाचा अध्याय की ज्याला खतिमा असं म्हटलं गेलं. या प्रकारामध्ये फरिश्ताचा इतिहास हा विभागला गेलेला आपल्याला दिसतो. पण फक्त दुसरा जो एक महत्वाचा मुकदमेवा होता त्यामध्ये फरिश्ता यांनी आपल्या कामाच्या रचनेत मुस्लिमेतराचा एक वेगळा गट म्हणून समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे एका बाजूला हा मुस्लिम इतिहासकार आहे आणि दुसऱ्या बाजूला परिचयामध्ये काही मुस्लिमेतरांचा एक वेगळा गट सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. तर जे 12 भाग आहेत की ज्याला असं मकाला म्हटलं जातं त्या मकाला केवळ भारतातील मुस्लिम घराण्याशी निगडीत आहे. त्यामुळे प्रस्तावनेमध्ये किंवा परिचयामध्ये मुस्लिमेतराचा एक वेगळ्या गटाचा संदर्भ येतो. जे 12 भाग आहेत किंवा मकाला आहे त्याच्यामध्ये भारतातील मुस्लिम घराण्याशी निगडीत घडामोडींचा उल्लेख आपल्याला दिसतो. असे ती स्ट्रक्चर की अशी रचना फिरिश्ताच्या इतिहासाची आहे. पहिला जो मकाला होता म्हणजे 12 भाग आहे की ज्याला मकाला म्हटलं जातं. त्या 12 मधला जो पहिला भाग आहे मकालामध्ये त्यामध्ये लाहोर मधील गझनवीचा इतिहास दाखवण्यात आला.
त्यामुळे मुळात ते जे 12 भाग आहेत त्यातला पहिला भागच सुरू होतो मोहम्मद गझनवीच्या आक्रमणापासून आणि मोहम्मद गझनवीच्या इतिहासाच्या नोंदीपासून. जसं आपण म्हटलं की याचा जो काळ आहे किंवा याचा जो आशय आहे तो मोहम्मद गझनवी ते शहा दुसरा असा एक मोठा प्लॉट फिरिश्ताने इतिहास लेखनासाठी निवडलेला होता. त्या पहिल्या मकालामध्ये गझनवीच्या स्वाऱ्या, गझनवीचा उल्लेख दिसतो. दुसरा जो भाग आहे की ज्याला मकाला म्हटलं जातं त्यामध्ये दिल्ली सल्तनत आहे आणि दिल्ली सल्तनत आहे, मुघल सम्राट आहेत, ज्याला बाबर जो सम्राट आहे त्याचा उल्लेख आपल्याला दुसऱ्या भागामध्ये दिसतो. हुमायून आणि अकबर हे दोन अत्यंत महत्वाचे राजे सुद्धा या काळामध्ये फिरिश्ताच्या इतिहास लेखनाचे केंद्र त्याच्या इतिहासाचे विषय झालेला आहे. त्यावेळी दुसरा मकाला दुसरा भाग हा दिल्ली सल्तनतचा इतिहास, सम्राट बाबरचा इतिहास, हुमायूनचा इतिहास आणि अकबराचा इतिहास नेमका काय होता याच्यावर स्पेंड करण्यात आलेला की त्याच्यावर त्याची मांडणी आपल्याला दिसून येते. तिसरा जो मकाला आहे जो भाग आहे तो मकाला जे दख्खनमधल्या राजे होत्या, शाह्या होत्या, विशेषतः बहामनी, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही यांच्या ह्याच्या दख्खनमधल्या ज्या सल्तनती होत्या तिथून तिसरा मकाला याचा कॉग्निझन्स घ्यायला सुरुवात करतो का तिथून इतिहास लेखनाच्या या टप्प्यामध्ये तिसऱ्या भागामध्ये मकाल्यामध्ये याचा आशय आपल्याला दिसून येतो. ओके, तर प्रत्येकाला फिरिस्ता हा एक उपाध्याय किंवा ज्याला एक रवजा म्हणतात तो समर्पित करताना आपल्याला दिसतो. त्यामुळे हा एक महत्वाचा कॉन्टेक्स्ट आपल्याला या संदर्भात दिसून येतो. त्यामुळे इतिहासाचे साधन किंवा फरिश्ताचा इतिहास हा प्रस्तावना किंवा परिचय, 12 भाग किंवा मकाला आणि खात्मा किंवा ज्याला खतिमा असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये झालेला दिसून येतो. परंतु या फरिश्ताच्या इतिहास लेखनामधून नेमकी इतिहासाची कोणत्या पद्धतीची संकल्पना उजागर होते याचा सुद्धा कॉग्निझन्स घेणं आपल्याला गरजेचं आहे. जसं की फरिश्ता आणि या काळातला अबुल फजल किंवा अल्बरुनी किंवा अजून कुठलाही पर्शियन इतिहासकार जो होता ते खरं तर कोर्टली कल्चरचा भाग होते. म्हणजे जे राजाचा दरबार, विशेषतः सुलतानाचा दरबार, दक्षिणेमध्ये निजामशाह किंवा अजून कोणाचा दरबार होता, त्या दरबारामध्ये घडणाऱ्या घटना त्या दरबाराचे इतिहासकार, त्यामुळे त्या न्यायालयीन इतिहासावर खरं तर या सगळ्या इतिहासकारांचा, पर्शियन इतिहासकारांचा, इस्लाम इतिहासकारांचा भर दिसून येतो. त्यामुळे याला खरं तर राजकीय सामाजिक अंग जरी असले तरी प्रामुख्याने याचा भर न्यायालयीन इतिहासावर असतो. म्हणजे प्रशासनामध्ये, न्यायालयामध्ये, कोर्टमध्ये जे घडतं त्या संदर्भातल्या कॉग्निझन्स. आणि म्हणून याचा आशय पुन्हा हा राजेशाही केंद्रित आहे. त्यामुळे स्पष्टपणे या पर्शियन इतिहासामध्ये राजाने कसं वागावं आणि राजा कसा आयडियल असावा या संदर्भातले काही उपदेशात्मक आणि अनुकरणीय उपदेश या फरिश्ताच्या इतिहास लेखनामध्ये आणि इतर सगळ्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे याचा जो आशय बिंदू आहे तो या राजेशाही व्यवस्थांचा इतिहासाची नोंद करणे आहे. त्यामुळे दरबारातील सदस्यांना खरं तर या इतिहास लेखनाचा किंवा कोर्ट कल्चरचा इतिहास हा जो आपण म्हटलं तर त्याचं मूलतः प्रयोजन हे आणि दरबारातील सदस्यांना भूतकाळ अवगत करून त्यांचं मनोरंजन करण्यासाठी सुद्धा लिहिलं गेलेलं दिसून येतं. त्यामुळे म्हणून फरिश्ताचं जे काम आहे, फरिश्ताचं जे इतिहास लेखन आहे ते भूतकाळातील भारतातील मुस्लिम राजघराण्यातील घटनांशी संबंधित आहे आणि त्याच्यातून त्याची इतिहासविषयक संकल्पना उभी राहते. कारण त्याच्यामध्ये हा जरी प्लॉट एवढा मोठा असला तरी समकालीन म्हणजे त्या काळातले जे कोर्टामध्ये उपस्थित असलेले जे अधिकारी होते, प्रेक्षक होते, त्यांना उद्देशून बरेचसे प्रसंग या फरिश्तामध्ये किंवा फरिश्ताच्या इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, उदाहरण जर घ्यायचं आपल्याला झालं तर एक महत्त्वाचा प्रसंग आहे तो आहे
बहामनी सुलतान फिरोज शाह याचा, की जो 1397 ते 1422 याचा कार्यकाळ आहे आणि त्याच्यात नियमित मेळावा जो भरतो त्या संदर्भातले उल्लेख आपल्याला दिसतात. मेळाव्याला त्याबद्दल मजलिस असं म्हटलं गेलं. त्यामुळे त्या काळात जी मजलिस 1397-1422 या कार्यकाळामध्ये भरलेली असेल फिरोज शहाच्या संदर्भातली, तर ती त्या काळातल्या त्या त्याच्या प्रेक्षकांना उद्देशून काही उपदेश त्याच्यामध्ये दिसतो. त्याचबरोबर यामध्ये राज्यकर्ते आणि त्याचे दरबारी यांच्यातले जे अनुकरणीय वर्तन आहे ते सुद्धा त्याचा विषयवस्तू झालेलं दिसून येतं किंवा त्यांनी कसं वागावं हा खरं तर त्याचा गाभा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आणि समजा या मुद्दा पटवून घेण्यासाठी अजून कुठला विषय केलेला आहे याच फरिश्ताच्या इतिहास लेखनामध्ये, तर दुसरा मुद्दा किंवा उल्लेख आहे ज्योतिषी अबू रेहमान अल बिरुनी, ज्याचा मृत्यू 1050 झाला होता. त्याचा प्रसंगाचा वापर आपल्याला याच्यात केलेला आहे आणि राज्यकर्ते आणि दरबारातली माणसं याचे संबंध हे कसे वर्तनीय आणि अनुकरणीय असले पाहिजे या संदर्भातले काही नियम आपल्याला घडलेले दिसून येतात. त्यामुळे दरबारी वर्तनाच्या मान्य निकषाबद्दल नंतरच्या काळातल्या किंवा नंतरच्या लिखाणामध्ये आपल्याला महत्वाच्या सूचना दिसतात. ओके, त्या विशेषतः म्हणजे आदिलशाह दुसरा आणि त्याच्या दरबारातील शासक आणि दरबारात असलेले सदस्य यांनी कसं वागावं, त्यांचं वर्तन कसं असावं हे मान्य केलेले निकषानुरूप त्या संदर्भाचं मूल्यांकन किंवा समीक्षा आपल्याला या फरिश्ताच्या संदर्भात बघता येईल. त्याचबरोबर त्याच्यात असा एक उद्देश आहे म्हणजे या सगळ्या याच्यातून की राज्यकर्त्यांनी त्यांच्या व्यवहारामध्ये निष्पक्ष असले पाहिजे. कारण राजा हा निष्पक्ष असला पाहिजे तर तो सामान्य जनतेचा न्याय करेल. त्यामुळे इतिहास नोंदवताना नेमकं काय घडलं याही पेक्षा राजांनी कसं वागावं, त्यांचं वर्तन कसं असावं याच्यावर जास्त भर दिलेला असल्यामुळे एक नैतिक पद्धतीची इतिहासाची संकल्पना फरिश्ताची असावी अशा पद्धतीचा आपल्याला अन्वयार्थ काढता येऊ शकतो. त्याचबरोबर ज्या नैतिक गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, म्हणजे वेळेत येण्यापासून ते इतर ज्या काही गोष्टी असतील त्या नैतिक गोष्टी पटवून करण्यासाठी त्यामध्ये काही बाबतीत भाषणाचा उल्लेख आहे, काही ठिकाणी पर्शियन कवितांचा सुद्धा अत्यंत परिणामकारक वापर केलेला आपल्याला दिसून येतो. पण इतिहासाच्या संदर्भात जर बघितलं तर यामध्ये सुद्धा बऱ्याचशा मर्यादा आपल्याला दिसतात. कारण इतिहास आहे तसा मांडण्याच्या ऐवजी हवा तसा कुठल्या संदर्भात म्हणजे राजा आम्हाला असा हवा, राजेशाहीने असं वर्तन केलं तर ते न्यायिक वर्तन ठरेल, इत्यादी इत्यादी अशा जो एक अपेक्षानुरूप खरं तर इतिहास फरिश्ताने लिहिलेला आपल्याला दिसून येतो. आता याच्यामध्ये जो प्लॉट आहे, जो वेळ आणि कालखंडा संदर्भात जो उल्लेख आहे, तर खरं तर हा सगळा काय याचा म्हणजे या काळामध्ये सल्तनतचा इतिहास आणि राजेशाही ज्या 5 राजेशाह्या होत्या त्याचा इतिहास संदर्भात काही उल्लेख करताना याच्या ज्या प्रेरणा आहेत त्या खरं तर इस्लामपूर्व भारताचा समावेश आपल्याला या प्रेरणांमध्ये झालेला दिसून येतो. ओके, त्यामुळे याच्याही अगोदर ऐतिहासिक विचारसरणीच्या विपरीत असा काही वर्णन आपल्याला पर्शियन इतिहासात आढळतात. उदाहरणार्थ अब्द अल कादिर बदावनीचा मृत्यू आपल्याला 1615 मध्ये झालेला दिसतो, जो मुनखा तवारिखीमध्ये 16व्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिला गेला. त्यामुळे अशा पद्धतीने एक वेगळा काळाचा पट आपल्याला या ठिकाणी दिसतो. फिरस्ता हा काही वर्षापूर्वी धार्मिक युद्ध ज्याला जिहाद म्हणून नोंद आहे त्यासारख्या इतिहासातील सामान्य नमुन्यावर जोर देण्याची कल्पना सुद्धा त्यांनी ती लेखनाची परंपरा आपल्याला दिसते. त्या फिरिश्ता हा जो इस्लामिक ट्रॅडिशन किंवा इस्लामिक अप्रोच ऑफ हिस्ट्री आहे त्या संदर्भातून बायबल आणि कुराणाच्या द्वारे विश्वकथा सुद्धा सांगतो. ज्यामध्ये नोहाचा मुलगा हामच्या संततीबद्दल तो चर्चा करतो. याच त्याने सर्व शहरांची स्थापना कशी केली, त्याच्या स्वतःच्या नावाने केली, तसंच तो इस्लामी तारण इतिहास आणि भारताचा थेट संबंध प्रस्थापित करण्यात खरं तर फरिश्ता त्याच्या इतिहास लेखनामध्ये यशस्वी होतो. त्यामुळे ज्यांनी शहरांची रचना केली त्यामध्ये त्या 5 शाह्यांचा सुद्धा उल्लेख आपल्याला यामध्ये करतात. दुसरं जे इतिहास लेखनाचं साधन म्हणून आपल्याला फरिश्ता वापरतो त्यामध्ये काही बऱ्याचशा त्रुटी आपल्याला आढळून येतात. एक म्हणजे तो स्वतः पाहिलेल्या घटनांचे त्रुटी आढळून येतात आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा दिसतात. म्हणजे तो स्वतः पाहिलेल्या घटनांचे योग्य पद्धतीने घेतलेल्या घटनांबद्दल
पण इतरांनी केलेली विधाने तो एकत्रित करून हा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतो. इतिहासकार म्हणून तो आपल्या अधिकारांचं समर्थन करण्यासाठी जवळ-जवळ 35 इतिहासविषयक ग्रंथांच्या नावांची यादी सूचीबद्ध केलेली आपल्याला त्या पुस्तकात दिसते आणि त्यापैकी 20 ग्रंथ हे उद्धृत केलेले आहेत. तर काही ठिकाणी वापरले जास्त आणि उद्धृत केलेले कमी अशाही चिन्हाती आपल्याला दिसतात. त्याचबरोबर फरिश्तांनी सिंध, बेंगामधील अनेक स्थानिक आणि प्रादेशिक कथांची देखील यादी केलेली आपल्याला दिसून येते. आणि या ज्ञानाच्या कामात एका विशिष्ट गटाशी संबंधित ग्रंथावर हा सगळा भार अवलंबून होता. पर्शियन व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये लिहिलेल्या ग्रंथांचा विचार याने केला नाही, हे त्याच्या एक महत्त्वाच्या मर्यादा आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जी युरोपियन धारणा आहे ती सुद्धा आपल्याला याच्यातून प्रकट झालेली दिसून येते, की ज्याचा खरं तर डाऊ यांनी उल्लेख आपल्याला केलेला दिसून येतात आणि डाऊच्या मते सुद्धा यामध्ये असंख्य मर्यादा आहेत इतिहास लेखन म्हणून, इतिहास जाणीव म्हणून. काही तथ्य नक्कीच जुळवण्याचा, जुळवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरीसुद्धा भारताचा इतिहास एका पर्शियन परिप्रेक्षकामध्ये, पर्शियन भाषेमध्ये आणि इस्लामी इतिहास लेखन शास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला फरिश्ताच्या लिखाणामुळे ते समजून घ्यायला मदत होते. आज आपण इथे थांबू आणि पुन्हा नव्याने दुसऱ्या एका इंडो पर्शियन इतिहासकाराची ओळख करून घेऊ. नमस्कार.